स्वाती पाटील, अखिल कर्नाटक माजी सैनिक संघ अध्यक्ष सदस्य. सगळ्यांना माझा नमस्कार. इथे आपल्या बेळगाव जिल्हा तालुक्यामध्ये जेवढे पण रिटायर आर्मी संघ आहे, जेवढे पण आपले सैनिक आहे, जेवढे पण वीर नारी आहेत, त्या सगळ्यांच्या फॅमिलीला माझा नमस्कार. आपण 12 डिसेंबर 2024 रोजी अधिवेशन केलं आहे विधानसभेमध्ये. तर त्या विधानसभेच्या अधिवेशनासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित होऊन आम्हा सगळ्यांना साथ द्यावी असं माझं विनंती आहे. ॲक्च्युली आपल्या मुद्दा असा आहे की आपण तिथे एकत्रित होऊन आपल्यासाठी जे सरकारने सांगितलं होतं की आपल्याला सैनिक भवन देणार आहे, त्याच्याबद्दल आपण सरकारला मागणी करणार आहोत. तसंच आपल्याला प्रत्येक सरकारी कामामध्ये त्यांनी आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यावं, पहिलं अटेन्शन द्यावं, याच्यासाठी आपण माग करणार आहोत. आपले बरेच असे प्रश्न आहेत जे आपण तिथे एकत्रित होऊन सॉल्व करणार आहोत. तरी मोठ्या संख्येने येऊन आपल्याला प्रोत्साहन द्यावं आणि आपल्या प्रत्येक सुविधांसाठी सगळ्यांनी एकत्रित होऊन आपल्या सगळ्यांना मदत करावी असं माझे सैनिक जिल्हा आणि तालुका माजी सैनिक संघांना असं विनंती आहे की सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये आपल्या परिवारासोबत, आपल्या सदस्यांसोबत येऊन साथ द्यावी, एकत्रित व्हावं आणि सरकारला आपल्या मागण्या मांडाव्या. साधारण किती सैनिक माजी सैनिक जमा होणार आहेत त्याविषयी? माजी सैनिक जमा होणार म्हणजे आमचे फार 2000 तरी आपली संख्या आहे, त्यापेक्षा पण जास्त येऊ शकतात. स्वर्ण सौध में 12/12/2024 को जो आंदोलन कर रहा है उसके लिए सभी से रिक्वेस्ट है, स्टेट का सभी डिस्ट्रिक्ट का सैनिक, माजी सैनिक, वीर नारी और उनके परिवार सभी मिलके हमारे साथ दें और हमारा हौसला बढ़ाएं. ये आंदोलन हमारे माजी सैनिक का तरफ से है, क्योंकि सभी डिस्ट्रिक्ट, सभी स्टेट का कर्नाटक स्टेट में सभी डिस्ट्रिक्ट का माजी सैनिक को गवर्नमेंट का तरफ से जो भी हेल्पर मिल रहा है वो नहीं मिल रहा है सही तरीके से, और नौकरी में 10% का हमारा मांग था वो सही तरीके से नहीं चल रहा है. इसलिए उसको सही करने के लिए हमारा मांग है. और ज़मीन गवर्नमेंट का तरफ से हमने ज़मीन मांगा था और उसके बाद गवर्नमेंट ने हमको ज़मीन ने प्लाट देने के लिए घोषित किया, लेकिन अभी तक कहीं भी माजी सैनिक को गवर्नमेंट की तरफ से कोई जगह या प्लॉट सैंक्शन नहीं हुआ. इसलिए सभी से रिक्वेस्ट है, सभी आके हमारे साथ मिलके जो भी माजी सैनिक का फ़ायदा है उनको लेने के लिए हम गवर्नमेंट से जो उत्तर मांगने के लिए हम लोग ये आंदोलन कर रहे हैं. इसलिए सभी कर्नाटक स्टेट का सभी डिस्ट्रिक्ट का माजी सैनिक हमारा साथ दे और हमको कोशिश करने के लिए प्रोत्साहन करके हमारा हौसला बढ़ाए. सभी को मेरा नमस्कार. आपका नाम से? मेरा नाम ऑर्डिनरी कैप्टन मनगुत्ती, अखिल कर्नाटक माजी सैनिकर संघ का खजांची. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರಲ್ಲಿ, ಹಾಲಿ ಸೈನಿಕರಲ್ಲಿ, ವೀರ ನಾರಿಯರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಸೈನಿಕ ಕುಟುಂಬಗಳಲ್ಲಿ ನನ್ನದೊಂದು ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿ. ಅದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬರುವ 12/12/2024 ಬೆಳಗಾವಿ ವಿಧಾನಸಭಾ ಚಲೋ ಬೃಹತ್ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಕಾರಣ ಈ ಒಂದು ರ್ಯಾಲಿಗೆ ಎಲ್ಲ ಸೈನಿಕರು ಆ ಸಂಘಟನೆ ಈ ಸಂಘಟನೆ ಎಂದು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳದೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸೈನಿಕರು ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಈ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಿಗಬೇಕಾದ
ಸೈನಿಕರ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಸೈನಿಕರ ಮನೆಗೆ ತಲುಪಿಸಲು ನಾವು ಹೋರಾಡಲೇಬೇಕಾಗಿದೆ. ಸರ್ಕಾರದಿಂದ ಎಷ್ಟೋ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿವೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಯಾವ ಸೈನಿಕರಿಗೂ ಆ ಸೌಲಭ್ಯ ತಲುಪುತ್ತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಸಿಗಬೇಕಾದ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಹಕ್ಕಿಗಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಡಲೇಬೇಕಾದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಕಾರಣ ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಜನಸಾಮಾನ್ಯರಲ್ಲಿ, ಜನನಾಯಕರಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಲ್ಲಿ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ, ಈ ಒಂದು ರ್ಯಾಲಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ದೇಶ ಕಾಯುವಂಥ ವೀರ ಯೋಧರಿಗೆ ಸಿಗಬೇಕಾದ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ದೊರಕಿಸಿಕೊಡುವಲ್ಲಿ ತಮ್ಮದು ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸಬೇಕಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯಿಂದ ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ, ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ, ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. एक हिंट ठेव की मराठी. तर